धन्यवाद. खरं तर लवेश सर आणि त्यांच्या सोबतीनं सौरव सरांना आपण ऐकत होतो. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं या स्पर्धेमध्ये. आज मात्र ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळलेले आहेत आणि मराठीचं अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. मी पुन्हा एकदा सुनील अंबोर आपल्या समवेत रुजू होतो. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला रेडगर 40+ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट धुंद्रेपाडा 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतो. हे दोन संघ मात्र एकमेकांच्या विरोधात आता लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इथून दाखवला जाणारा. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर आला बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश भोपी. पहिला बॉल हाताळण्याकरिता इथून मात्र तयार झाला. ओ रुपेशचा पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन दी अप केलं. फिल्डर आहेत डीप मध्ये. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल वरती 2 धाव्याने धावांचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या अर्थातच धुंद्रे पाडा. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. ओ याही वेळेला अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर होते त्या रिझर्व मध्ये आणि कव्हर पॉइंट मध्ये खूप चांगली फेकी झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय ऑनफिल्ड अंपायरने इथून मात्र सुपुत्र केलेला आहे. आता बघा तिसऱ्या पंचांचा निर्णय आता इथून मात्र पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. थोडासा मित्र म्हणेल कुशल मुवमेंट मध्ये हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या पंतांनी सांगितलं बटा सेप इट्स अ नॉट आउट. एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे जर का आपण पाहिलं तर भरपूर वेगानं खरं तरी एक धाव कंप्लीट केली. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील फटका तर दमदार. फिल्डर आहेत बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत बघा 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. 40+ क्रिकेट सध्या आपण अनुभवता. फिटनेस जपण्याकरिता मात्र 40+ क्रिकेट खेळलं जातं. स्वस्थ शरीर आयुष्य महान हे टॅगलाईन आहे 40+ क्रिकेटच्या. आणि इकडे बघा एक काळ त्यांनी गाजवला. अजूनही मात्र ते काळ गाजवण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढतात. ओ फटका दमदार आहे. बॉल बॅकड्राईव्ह खेळला समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल अनबिलेबल बॉल सरळ चालला. एक टप्पा खात बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. चौका 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आणि चौकाराच्या साह्याने बघा बॅट्समनचा कॉन्फिडन्स थोडासा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बट अभिषेक यांच्या बॅटमध्ये नुकताच चौकार आपण पाहिलात. पुढचा बॉल. ओ यावेळेला फिरून मारायचा होता. डेंजर एंडला बॅटर धावत होते. आणि इकडे बघा आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला जातो. जिथे एक धाव होती तिथे बघा लेझी फिल्डिंग झाली आणि आणखीन एक धाव इथून मात्र कंप्लीट केली. अशा 2 धावा पुन्हा एकदा गुणतालिकेवरती इथून मात्र ऍड केल्या जातात. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. बघा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत आलं रुपेश. ओ यावेळेला देखील फटका दमदार. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मिडविकेट रिझर्व मध्ये बॉल उचलतील फेके करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला.
आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपण पाहतो डबल डिजिट मध्ये 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारची विकेट या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि 12 धावा आपण पाहिलेल्या आहेत गुणतालिकेवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी दिली जाणार हे देखील पाहणे गरजेचं आहे. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात रिडगर टीमला बिलॉंग करत असताना गोलंदाजाच्या मोर्चावरती आता हे दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. दशरथ आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. त्यांच्या खांद्यावरती इथून मात्र कॅप्टनने जबाबदारी दिली आहे. बघा जरी 40+ मॅच असेल तरी सुद्धा बघा सपोर्ट करण्याकरिता 12 मॅनच्या भूमिकेमध्ये त्यांचे पाठीराखे अगदी चिमुकले आपल्याला पाहायला मिळतात. अंडर 12चे हे सर्व चिमुकले आहेत आणि ते नावं सांगतायत 40+ खेळाडूंची. मग ते ज्युनियर आहेत ते सध्या क्रिकेट खेळतायत. यावेळेला देखील इकडे बघा दशरथ यांचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी ओव्हर नंबर 2चा म्हणजेच सेकंड पॉवर प्लेचा पहिलाच बॉल इथे मात्र बॅटरला शांत ठेवला. डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. ओ बॅटची आतली कडा. त्यानंतर बघा बॉलनं सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. लगातारचा दुसरा बॉल. बॅटर इथून मात्र संयमाची भाषा वापरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल दशरथ यांचं. कोणताही मोठा फटका त्यांनी मात्र खेचू दिला नाहीये. युवा मोर्चा कोषाध्यक्ष सन्माननीय अमरशेठ शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि बघा या स्पर्धेकरिता तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक योगदान अमरशेठ शेळके साहेबांच्या माध्यमातून आम्हाला दिलं गेलं. मनस्वी आभार आहे साहेब आपलं. असंच प्रेम कायम आपलं आमच्या सोबत राहील अशी आम्ही इच्छा बाळगतो. आपलं श्रीराम चिंचवली संघाच्या वतीनं खरोखरच मनस्वी आभार आहे अमरशेठ शेळके साहेब. पैसा तर सर्वांकडे असतो परंतु ती देण्याची चमक आणि धमक तुमच्याकडे असली पाहिजे. आणि बघा तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक योगदान अमरशेठ शेळके साहेबांच्या वतीने या स्पर्धेला आम्हाला दिलं गेलं. पुन्हा एकदा आपलं मनस्वी आभार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. ओ दशरथ यांचा वेगवान बॉल. तिकडे बघा विकेट किपरच्या पाठीमागे फिल्डिंग तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपण पाहिली. बॅटला ब्रश झाले. यस थँक्यू प्रतीक. आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगले गुणलेखक आहेत परंतु आज ॲज अ अंपायर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. बॉल तयार. ओ बॉल हवेत आहे. हलकासा बॉल गिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इकडे सुद्धा पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीनं गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल आपण पाहतो. आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र कोणती विकेट मिळवता आली नाहीये रेडगर 40+ टीमच्या गोलंदाजांना. या वेळेला फटका दमदार आहे. त्या रिझन मध्ये प्रोटेक्शन नाहीये. हे बॅटरने हेरलं आणि गॅप मधून रिकाम्या जागा भरा. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार.
प्राणवी प्रथा 11 भैरवदेव रिडकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर आपण रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाणार आहे. अगदी रेग्युलर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. दमदार मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक साईडला मोरबे विपक्ष रिडकर अगदी चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. नेक्स्ट मॅच अपकमिंग मॅच आपण पाहणार आहोत. मोरबे विपक्ष रिडकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग लगेच करून घ्यायचे. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाणार आहे. यस, ओव्हर टू सुनील सर. ओव्हर नंबर 3ला आता सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जयवंत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला मित्रांनो, वेळ कमी घ्या प्लीज, विनंती आहे. वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दवडायचं आहे. वेळेचं महत्त्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयाने विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातो. म्हणूनच एकदा का वेळ निघून गेली ती वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला इकडे फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जयवंत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया जयवंत पाटील यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची विकेट न घेता आतापर्यंत रिडगर 40+ टीमच्या गोलंदाजाने 19 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि आता ओव्हर नंबर 3ला इकडे सुरुवात होते. चला भरपूर टाइमपास सुरू आहे, प्लीज विनंती आहे, तुम्हाला घाई करावी लागेल. ओ आखो टप्पाचा बॉल ऑफ साईडला एक जबरदस्त फटका आहे. पॉइंटच्या डोक्यावर ना फटका सजवला. दुसऱ्या धाव्यांची माग होती परंतु ती थांबवली आहे. आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा सर्व क्रिकेटर रसिकांचं आपण स्वागत करू. सुनील, दमदार अशी स्पर्धा आणि स्पेशली 40+ संघांना आपण पाहतो की रेग्युलरली एक संघाचा इथे आपण सामना पाहतो. फ्रेश पूल आहे आणि एकाच पूल मधून त्यांना पारितोषिक असणार आहेत आणि त्यांनाही संधी मिळाली. ते भरपूर एक्साइटेड आहेत या मैदानावरती खेळण्यासाठी आणि खेळ देखील तेवढाच चांगला सुरू आहे. यस बघा, 40+ क्रिकेट काय फटका सजवला. फ्लॅट बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनशो बाहेर. बस का भावा, मिळाल्या 6 धावा. बघा 40+ क्रिकेटचा आम्ही तरुणालाही लाजवेल असा खेळ त्यांच्या माध्यमातून होतो आहे. जरूर. आणि अभिषेकला आपण जर पाहिलं ना तर मी म्हणेन की ते इतके चांगले फलंदाज आहेत. स्पेशली ते मारतात कमी परंतु पळवतात जास्त. गुरुनाथ, माफ करा, हा चेंडू फ्रंट फूटला येऊन खेळायचा प्रयत्न होता. पंच बॉल आले आणि व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. अतिरिक्त 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे चाललेली आहे आणि अकाउंटला भर पडते. संघाची धावसंख्या 27 झालेली आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. ओ याही वेळेला इथे पहा फटका तर दमदार आहे. मिस फिल्डिंग झाली आहे. 2 पायांच्या मधनं इंडिया गेटच्या मधनं खरं तर बॉल फरार झाला. आणि या मोमेंटला बघा, या बॉलवरती तब्बल 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. 29 आतापर्यंत झालेली धावसंख्या. आघाडीला आलेले 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतात. अभिषेक आणि गुरुनाथ या दोघांनी जबाबदारी उचलली मैदानामध्ये. 2 चौकाराचा समावेश अभिषेकच्या फलंदाजीमध्ये आणि 1 षटकाराचं गुरुनाथ मैदानामध्ये खेळतोय. हा फटका चांगला आहे. गॅप शोधायचा प्रयत्न होता. दरम्यानला बॉल पाठलाग होतोय. फिल्डर फार दूर नव्हते. चांगली फिल्डिंग आणि मुख्य एंडला थ्रू आपण पाहतो विकेट किपर एंडकडे. तेवढंच चांगलं कलेक्शन बॉलचं. दरम्यान 2 खेळाडूंकडे चांगली तालमेल आणि चांगलं कॉर्डिनेशन धावांचं पाहायला मिळालं. बघा सलामीला आलेले फलंदाज आहेत. गुरुनाथ यांचा जर विचार केला तर 7 बॉलमध्ये 18 या धावसंख्येवरती खेळत आहेत. तर अभिषेक 9 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती खेळतात. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघा डेव्हलप झाली आहे. संगत में पंगत आहे भिडू. भागीदारीला खूप मोठी किंमत आहे.
त्यामुळे ज्या वेळेला एक्झिक्युटेड होऊन आपण लढतो ना, आपला विजय पक्का असतो. इथे पहा झेलची चान्स आणि विकेट किपरनं काम तमाम केलंय. पहिला ब्रेक थ्रू आणि फलंदाज बाद होतोय दुंद्रेपाडा, अर्थातच दुंद्राई 40+. तर शिवरायांचं संगीत आपल्याला डिजो मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचं विशेष कौतुक आहे डिजो मास्टर अश्विन, खूप चांगलं डीजे वादन. ओ यावेळेला देखील इकडे बघा बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलं. या ओव्हरमध्ये एक षटकार आला खरा, परंतु त्यानंतर काय गोलंदाजी दाखवली जयवंत पाटील, जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर नंबर बघता बघता 3चा खेळ देखील इकडे संपला आणि धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 31 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा आकाश, अभिषेक जो सलामीला आलेला फलंदाज आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करत होतो. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. मुंबईची लाईफ लाईन जर लोकल असेल तर क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल डबल आहे आणि सिंगल डबलने धावफलकावरती धावा जोडल्या जातात. पाण्याची मागणी असायला 3 षटकानंतर 12th पाणी घेऊन जायचंय, हा रूल्स आहे. त्यामुळे रूल्स आणि रेग्युलेशनचं तुम्ही फॉलो करा आणि थोडीशी एनर्जी देण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे सध्या क्रिकेटमध्ये. मग डेची स्पर्धा असू दे अथवा नाईटची स्पर्धा असू दे. सुनील, एकंदरीत काय सांगशील? अगदी आता सामना सूर्य आणि स्पेशली विकेट पडली, बट अगदी समालोचन करण्यासाठी मागील वर्षामध्ये तू 5 रात्री या टुर्नामेंटसाठी होता, यावर्षी तुला वेळ नाहीये, सो 2 नाईट देण्याचा प्रयत्न आणि स्पेशली गोवा भ्रमंती तुम्ही केली समालोचनासाठी. सो काय म्हणशील, चिंचवल्यामध्ये आल्यानंतर तुला कसं वाटतं? बघा आवर्जून आम्ही उल्लेख करतोय एका नामाचा, कारण अंकुश दादा शेळके हे आमचे मित्र आहेत. इंस्टाग्रामवरती आवर्जून त्यांची आणि आमची ओळख झाली आणि तदनंतर त्यांनी मला पाहिलं सोशल मीडियावरती. बघा सोशल मीडिया माणसाला कुठे पोचून ठेवते. त्यावेळेला प्रथमतः ओळख आमची इंस्टाग्रामवरती झाली आणि तदनंतर अंकुश दादांनी आम्हाला चिंचवली गावामध्ये पहिल्यांदा कॉमेंट्री करण्याची संधी दिली आणि तदनंतर बघा तुमच्याशी ओळख झाली आणि भरपूर मित्र परिवार आम्हाला या चिंचवली गावामध्ये मिळाला. गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेट. ऑफ साईडला डिलाइट कट खेळायचा प्रयत्न होता, अपर कट साठी गेले होते बॅट्समन, बट बॅट अँड बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये आणि आपल्याला निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलेला आहे. आज बघा आकाश, टेनिस बॉल क्रिकेट जे क्रिकेट गल्ली क्रिकेट म्हणून ओळखलं जात होतं आज ते स्टेडियम पर्यंत पोहोचलं. बघा ग्लॅमर किती उंची वाढली आहे टेनिस बॉल क्रिकेटची आणि त्यातल्या त्यात एक जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम चषक 2026 सुपर डिपर स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅट आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळतो. हो पहा, पुनशा तोच प्रयत्न होता. अनादर वन पुन्हा एकदा बीट केलाय आणि इथून डॉमिनेट करायचा प्रयत्न नाहीये, स्पेशली फक्त डिस करतायत आणि मैदानामध्ये डॉट बॉल हा पर्यायी विकल्प गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात, ते निवडतायत आणि पूर्णपणे त्यांचं जे लक्ष आहे ते लक्ष आपण पाहतो की गुडलाईनचा बॉल टाकण्यासाठी. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणण्याचा प्रयत्न गोलंदाज. दॅट्स इट, माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन, आणि गुडलाईनचे बॉल जास्तीत जास्त डिलिव्हर्ड केले जातात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती इथून मात्र बॉल हाताळले जातात बॉलच्या माध्यमातून. जयदास भोपी आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर नंबर 4 मध्ये. पुढचा बॉल ओ यावेळेला पुढे सरसावून खरं तर कट केलं, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे सुद्धा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती झालात. बघा विकेट आल्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला आला की का असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कारण मोठे फटके येत नाहीयेत आकाश. आवश्यकता आहे आता, कारण डॉट बॉल जे आहेत ते प्रेशर क्रिएट करतील आणि मागे जो विकेट किपर आहे ना तो इतका चालाक आहे की आपण पाहतो त्याचे कानमंत्र अगदी यशस्वी होत आहेत टीम रेडगरसाठी. ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपे आहेत, जे आमचे खंदे समर्थक आहेत, पाठीराख आहेत आणि ते आपण पाहतो की मागून मास्टर प्लॅनिंग करतात. ओ याही वेळेला तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. मिळावून रिझन मध्ये संजय आपल्याला बघायला मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली, परंतु प्रयत्न चांगला होता. फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला स्टॉप त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात.
अजूनही मात्र या षटकातील एक चेंडू शेष आहे. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार आहे. दुंद्रेपाडा फ्रंट फूट लाईन अटॅक करायचा प्रयत्न होता. फ्रंट लाईन बॅट्समन आहेत, बट बॉलिंग जे ते आपण पाहतो की अगदी इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळणं महत्वाची आहे आणि अशी होती त्यामुळे थोडेसे ते बीट होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. नादा वन डॉट बॉल ओव्हर समाप्तीचा इशारा या षटकामधून आला. फक्त 2 षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या 33 आणि 33 ला एक बाद आहे. बॅटिंग करतोय दुंद्राई 40+. ते म्हणजेच जयेंद्र शिनारे, जयदास शिनारे. आणि आज आपण जर पाहिलं तर आम्हाला निलेशची कमी जरूर भासली संघामध्ये. चांगले बॅट्समन आहेत टीमचे, बट इथून आपण पाहतोय बेडेकर देखील अजूनपर्यंत मैदानामध्ये आले नाहीत आणि थोडी धीम्या गतीने बॅटिंग होती. डेतोर डिलाइट कट दिशा दिली थर्डमॅनला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या वाढलेल्या. आता गिअर शिफ्ट करावा लागेल डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावी लागेल. काय म्हणशील सुनील, या चौकारासह सुरुवात झाली आहे डेथ ओव्हरची? बघा, दडपण असतं गोलंदाजावरती, कारण प्रत्येक बॉलवरती आक्रमण फलंदाज हे करत असतात गोलंदाजावरती. आणि बघा, पहिलाच बॉलवरती आक्रमण आता सुरू केलं. ज्या धाव्यांची गरज होती बॅटिंग करणाऱ्या दुंद्रेपाडा 40+ या संघाला, त्या धावा आता येऊ लागल्यात पहिल्याच बॉलवरती चौकाराला. चला टॉस साठी यायचंय. डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये प्राणवी प्रथा 11 भैरवदेव रेडकर या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी तेच आता संपर्क करायचा. नेक्स्ट जी मॅच आहे त्यामध्ये आपण फ्रेश फुलला सुरुवात करतोय. सो दोन्ही संघाचे संघनायक आपण इथे यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालात. पुढचा बॉल. ओ, यावेळेला बघा बॉल हवेत खेळला आणि तिथे पहा एक सोपा झेल इथून मात्र सोडण्यात आला. बघा, भरपूर एक्सायटेड होतं मी तर म्हणेल, आणि या शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. नजर हटी, दुर्घटना घटी. जयवंत बोपी आपण मिड विकेटला फिल्डर आहेत आणि त्यांना जास्त सध्या मिळून की चिंता आहे. आज चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं नाहीये, कारण आपण पाहिलं तर ब्रॉसबँडची ऑर्डर त्यांना आज सोडून इथे यावं लागलंय, त्यामुळे त्याचं थोडंसं टेन्शन दिसतंय. जयवंत पाटील स्ट्रायकेंडला फलंदाज तयार आहे. यावेळेला जाऊ दिलंय, बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. सो अतिरिक्त 1 रन टीमला मिळणार आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि तिकडे एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा बॉल तयार झालात. पुढचा बॉल. ओ, यावेळेला फटका अप्रतिम आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. वा, टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. बॉल सीमा पार, षटकार. बॅट्समनची कॅलिबर चांगला आहे खेळाडूचा. पुनशा वन्स अगेन स्लॉट मध्ये आणि डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. क्या बात आहे, अभिनंदन. 50 धावा आता इथून मात्र कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या दुंद्रेपाडा 40+ या टीमच्या.
जबरदस्त कौतुक करावं लागेल बघा. आकाश अभिषेक खास फटकेबाजी करतात. 2 बॉलवरती 2 षटकार त्यांच्या बॅटमन आल्यात आणि तुफानी फटकेबाजी करत असताना अभिषेक आपण सुरुवातीला चर्चा केली होती की अभिषेक इतका चांगला फलंदाज आहे की त्याचे लेटकटचे फटके पाहिले ना तर एखादा यंग क्रिकेटचा खेळाडू जो आहे ना तो लाजेल, इतका चांगला तो खेळतो. आणि आता सध्या आपण पाहिलं आज ते फटके त्याचे फसले, बट त्यानं फ्रंटलाईन अटॅक सुरू केला आणि आता त्यानं बॅक टू बॅक सलग रो मध्ये 2 षटकार खेचले. त्यातून धावसंख्या जे ती मिळून बनली नाही तर वाहिली आहे. धावसंख्या आपण 51 होताना पाहिजे आणि 52 धावांचं आपण पाहतो आव्हान सन्मानजनक धावसंख्या इथे उभी केलेली ते म्हणजेच टीम दुंद्राई 40+ न आपण टॉस साठी जाणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आपल्याला जरूर कॅप्टनला पण इन्व्हाइट करूया आणि इथून आपण जातोय. शुभम म्हात्रे यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घ्यायचा. रिडगर आणि मोरबे या दोन संघादरम्यान टॉस केलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस महत्वाचा आहे होणं, याची आपण काळजी घ्यायची. अमरदादा शेख यांना विनंती करेन की आपण या सामन्याचा टॉस करायचा. चला टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. रिडगर आणि मोरबे अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तर मला टॉस करण्यासाठी दोन्ही टीम कॅप्टन लिहा लगेच. अमरदत्त शेळके साहेबांना विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते या मॅचचा टॉस मात्र इथे करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र इथे उपस्थित झालेत आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. अमरजी शेळके साहेब आपल्या समवेत जॉईंट आहेत. DCC मोरबे आणि भैरवदेव रिडगर. मोरबे टीम कॅप्टन कॉल केलाय. टेल संदेश भाई टॉस इथे जिंकलाय. सर्वप्रथम काय निर्णय असेल? 5 ओव्हरची मॅच आहे. काय ना डिसिजन पेंडिंग आहे, थोडा पोरा नाही आली. ठीक आहे, क्षेत्ररक्षण करू आम्ही. फिल्डिंगचा निर्णय रिडगर टीमने मात्र घेतलाय. समोर देखील चांगला संघ आहे मोरबे संघ. काय रणनीती असेल म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? रणनीती असं तर काहीच नाही आहे, कारण का समोरची टीम ती पण चांगलीच टीम आहे. आम्ही एक तरी प्रॅक्टिस करतो, आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला असतील. कॉम्बॉक्स मधून खबर आली टॉस इथे रिडगर टीमने मात्र जिंकलाय आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते मोरबे टीमला. परंतु सामना जसा ऑन होईल पुण्याच्या आवाजात बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील सुनील सर. थँक्यू. येस धन्यवाद. या मॅच मध्ये आता विजयासाठी धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 52 धाव्यांचं लक्ष्य. पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय अमरजी शेळके साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. दादा यावं आपण. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स. फोर्टी प्लसचे लेजंड खेळाडू सन्माननीय चंद्रकांत शेठ पाटील वाकडी यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेमध्ये दादा सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. चला बॅट्समन प्लीज लगेच जर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. वेळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये दौडावा लागेल कारण अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. बघा 8चा पोल बाकी आहे, म्हणजेच त्या 7 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळेच की काय विनंती आहे प्लीज बॅट्समन लगेच जर मैदानाच्या आतमध्ये जायचं. टीम रेडगर 40+ बॅट्समनला विनंती आहे. 52 धावांचा पाठलाग आता इकडे करायचा. पाहूया आता या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र कशा रीतीने केला जाणार. अफलातून सुपर डुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तळागाळातील खेळाडूला एक मोठं प्लॅटफॉर्म कसं मिळवता येईल याकरिता मात्र श्रीराम चिंचवली संघानं मात्र भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि एक क्वालिटी क्रिकेट प्रेक्षकांना दाखवलं जात आहे.
बघा आकाश, कालच्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसामध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा ही स्पर्धा एन्जॉय करतोय. बघा ही स्पर्धा सर्वांचीच लाडकी स्पर्धा झाली आहे, काय म्हणाल? जरूर चांगली स्पर्धा आहे. आता स्वतः आम्ही ऑर्गनायझर आहोत, सो आम्ही या स्पर्धेची प्रशंसा करणं म्हणजेच मी म्हणेन की आपणच गुलाला मीठ लावायचं असं होईल. त्यामुळे मी सध्या तरी त्याबद्दल चर्चा करणार नाहीये. बट थोडी आमची या वेळेला घाई झाली, कारण आता आमच्याच टीममधले 3 खेळाडू ज्यांचा आपण पाहिलं की नुकताच शुभविवाह सोहळा पार पडला. त्यामुळं इथे मैदानावरती आपण पाहिलं की मंडप होता आणि तो क्लिअर करायचा. त्यानंतर थोडीशी विकेटला इजा आणि थोडीशी मॅनेजमेंट देखील आपण पाहिलं की थोडी गफलत झाली. अन्यथा हे आयोजन तुम्हाला अजून चांगलं पाहायला मिळालं असतं. बघा आकाश, संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे श्रीराम चिंचवली संघ. अशक्य ते शक्य करून दाखवतात ही ओळख आहे श्रीराम चिंचवली संघाच्याने. बघा भरपूर मेहनत घेऊन मात्र त्यांनी ही स्पर्धा आपल्या समोर ऑर्गनाईज केली आहे. सुपर डुपर आयोजन आहे. यात मात्र मुळीच शंका नाही आणि खेळाडूंचा खेळ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. 52 धावांचा पाठलाग करायचा. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दानेश्वर चौधरी आलं ओव्हर नंबर 1 मध्ये. जरूर जबाबदारी असणार आहे त्यांच्यावरती आणि त्यांच्यामध्ये कॅलिबर चांगला आहे. आमचे 5 स्टार ग्रुपचे अनिलजी शेळके येथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली, आपण कोणी आला असाल तर आपण यायचं मंचावरती, अशी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. मॅचकडे आपण जाऊ. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. पहिला बॉल ज्ञानेश्वर चौधरी घेऊन तयार. ओ दशरथ बाबू यांच्यासाठी पहिला चेंडू बीट केलाय, बट धावा सोडण्यासाठी सक्षम राहिलेत आणि सिंगल घेत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो की अकाउंट ओपन टीम रिडगर 40+. पहिल्याच बॉलवरती खरं तर क्रॉस पॅटर्न फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे बघा एकदा सुरू आपल्याला बघायला मिळाली. 52 धावांचं लक्ष्य आणि पहिल्या बॉलवरती इथे 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 40+च्या क्रिकेटमध्ये बघा आकाश, 52 धावा म्हणजे भरपूर मोठा स्कोर आहे. पाहूया आता या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार आहे. जरूर आव्हान मोठं आहे आणि एवढं मी म्हणेन की इझी नसणार आहे या धावा बनवणं. कालही आपण पाहिला 40+चा सामना असाच झाला होता. लास्ट मोमेंटला अल्पेश मुंडे यांनी सामना जिंकवला होता, बट आपण पाहिलं की लिगली आपण तो सामना विन दिला, अर्थातच टीम नितलसला. बट फाईट बॅक देण्यासाठी त्यांनी मजा आणली, यात काही शंका नाहीये. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लढाई लढते. 40+च्या एक सामन्यानं ते चित्र आपल्याला दाखवलं. आता इथून हा सामना कसा होईल याची उत्कंठा आपण पाहिलं तर 40+च्या सर्व क्रिकेट चाहत्यांना लागलेला आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये घडलं का, कॅच सोडला, उमेश यांना जीवदान मिळालं. ह्या जीवदानाचा आता फायदा ते उचलतील का, हा प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळेला देखील इकडे बघा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा बॅटला ब्रश झाल्यानंतर 1 धाव इथून मात्र कंप्लीट केले. एका धावेवरती इथून मात्र भर दिला जातो. एक धाव मात्र भरपूर इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण ते चेसिंगला उतरलं. रेडगर 40+ हा संघ टॉस जिंकला होता. त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता आणि फिल्डिंग करत असताना दुंद्रेपाडा 40+ या टीमला 51 धावांपर्यंत त्यांनी थांबवलं होतं. आणि पहा आता 52 धावांचं लक्ष जर ते पाठलाग करतात. पुढचा बॉल ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बघा आपल्या वेगाने अक्षरशः बॅटरला गरागरा फिरवलं. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता झाली आहे. पॉवर प्लेची षटकं बघा आकाश सुरू आहेत आणि याच ओव्हरमध्ये बॅटरला जास्तीत जास्त धावा काढण्याचे चान्सेस असतात, परंतु या ओव्हरमध्ये बघा थोडंसं प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज दानेश्वर. पुढचा बॉल फ्रंट फूट लावून मारायचा प्रयत्न होता पहा. पॅटर्न बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगलं षटक पाहायला मिळतं. पूर्णपणे आपण पाहिलं तर इथून दबावाची भूमिका या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. शेवटचा अखेरचा एक बॉल बाकी आहे. जुंद्रेपाड्याचे बरेचसे आपण पाहतोय या 40+चे खेळाडू, त्यानंतर समीक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलंही स्वागत आहे. जुंद्रेपाड्याचे जे आपण पाहतो की ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांना विनंती आहे की या मंचावरती, आणि रेडगरचे देखील ग्रामस्थ मंडळ आपण या व्यासपीठ आपलं हक्काचं आहे. सो आपण मंचावरती येऊन आमच्या मंचाची शोभा वाढवायची. मॅचकडे आपण जाऊ. शेवटचा एक बॉल. हो, पापलेचा पहिला आपण पाहिला सुरुवातीचा बॉल खेळतो उमेश, आणि त्यानंतर आता इथून शेवटचा बॉल देखील खेळायची त्याला चान्स मिळाली. रन करण्यासाठी पाहू उत्सुक होते. 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावसंख्या जी आहे ती आपण पाहतोय पुढे आता अपग्रेड झाले. 5 धावा धावफलकावरती.
विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि एक स्फूर्ती देणारं प्रेरणा देणारं एक संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. तसेच आमचे गेम चेंजर विजयभाई मोहिते यांचं इथं आगमन झालंय. भानगरचे विजयभाई मोहिते गेम चेंजर, आपलं स्वागत आहे. त्यांना विनंती करेन यायचं मंचावरती. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पाण्याची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी रायरेश्वराच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून ज्यानं अगदी हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं ते म्हणजेच आपले राजे, आणि त्या राजांचं संगीत ऐकवलं गेलं इथे. 12th मॅनला विनंती, 12वे जे खेळाडू आहेत ना त्यांनी पाणी घेऊन जायचंय. आता नकोय पाणी, पाहिजे ना? ओके, चला पटकन पाण्याची मागणी आहे, घेऊन जा पाणी. बघा 12th मॅनच्या भूमिकेमध्ये जरी 12वे खेळाडू नसतील तरी सुद्धा आपल्या नक्कीच विलासदादा यांचे आपण पाहतो पिताश्री म्हणजे आमचे स्वयंभाई 40+ झाले ते, आणि विलासदादा यंग टीम मध्ये खेळतात, ते 40+ मध्ये खेळतात, आणि पाणी घेऊन जाण्यासाठी म्हणतात की पाय दुखतायत, आम्ही म्हातारे झालोत. नक्की स्वयंचं आम्ही कौतुक करू, सगळी भूमिका तो साकारतो. काय म्हणशील स्वयं, स्पर्धा जी अगदी सुरू आहे आणि 40+ ते फलंदाज 5च धावा झाल्यात, तर काय सांगशील? एरवी मायक्रोफोन वरती बोलतो, बट आज थोडासा तो म्हणतो की टेन्शनचा वातावरण आहे, त्यामुळे तुम्ही थांबा. नक्कीच त्यांचं आम्ही कौतुक करू, आणि मॅचकडे घेऊन जाईन पुन्हा एकदा. राईट हँड बॅट्समन स्ट्राईक हँडला दशरथ भोबी, आणि बॉलिंग मार्फत गोलंदाजीसाठी ॲडव्होकेट शांताराम बेडेकर. कायदा घेऊन आता हातामध्ये ते सज्ज आहेत. आडवा बॅटनं खेळायचा होता, बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये, निर्धाव बॉल पाहायला मिळतो. ॲडव्होकेट क्रिकेट लीग मध्ये आपण पाहतो की चांगला परफॉर्मन्स देतात. संकेत राणाडेच्या टीम मध्ये असतात, आणि संकेत राणाडे असा खेळाडू आहे ज्यानं सुरुवात केली टेनिस क्रिकेटची अगदी 52 संघामधून, आणि पहिल्या मॅच मध्येच आल्या आल्या बायकर मॅन खेळाडू ठरला. जवळपास 8 सामने खेळला, 8 सामन्यातून 3 सामन्यामध्ये 3 बाईक, असा तो खेळाडू आहे. आणि तो ॲडव्होकेट आपण पाहतो या जरूर संघामधून खेळतो, आणि त्या संघाचा हिस्सा आहे, त्याच्या संघाचा हिस्सा आहे ते म्हणजेच शांताराम बेडेकर. यॉर्कर लेनचा बॉल आहे, समोर खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहेत, मिडॉलला चान्स, डेंजर एंडला, मे बी सेफ आहेत, आणि इथे आपण पाहतोय की सेफ पोहोचलेत. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो की प्रतीक करमेळकर सरांना आपण पाहतो, स्पेशली विस्फुदे कॉलेज मध्ये ते आपण पाहतो की लॅब टेक्निशियन्स आहेत, आणि त्यासोबत करो आपण जर और पाहिलं तर, बेल आयकॉन को इथे त्यांची पंचांची भूमिका पाहायला मिळते. चांगले स्कोरर मित्र देखील आहेत, अलीकडचा काळ गाजवला या स्कोरर मित्रांना, आणि भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये मागणी असलेला स्कोरर म्हणून ओळख असलेला आपण पाहतो या सध्या आपल्याला पंच पाहायला मिळतो. पण सध्या आपण जर पाहिलं तर जॉबचं बिझी शेड्यूल, त्यामुळं फक्त वैयक्तिक घरच्या स्पर्धेसाठी ते स्कोरर पाहायला मिळतात. तर डिजिटल स्कोरर आहे आपल्याला, मी म्हणेन की या परिसरातील पहिला. अक्रॉस दी बॅट खेळायचा होता, पुन्हा एकदा फटका फसलाय. पंचांचा इशारा की हा बॉल जो आहे तो बॉडी पासून भरपूर लांब आहे, लेग स्टिकच्या तिकडून जातोय, सो वाईडचा इशारा, आणि अतिरिक्त 1 धाव आलेले. 7 वरती संघ बॅटिंग करत असताना रिटगर 40+. मग खूप चांगला उल्लेख केला आकाश प्रतीक दादा यांचा. एखादा क्रिकेटर ज्या वेळेला खेळत असतो त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर समालोचन करणं, पंचांची भूमिका साकारणं, लाईव्ह टेलिकास्ट, त्यानंतर जर का आपण पाहिलं तर डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये ही सर्व कामं करणं खरं तर एक हक्क बनतो क्रिकेटरचा. आणि बघा आज प्रतीक दादा यांचा आम्ही उल्लेख करतोय ॲज अ स्कोरर आणि ॲज अ अंपायरिंग म्हणून ते सध्या या स्पर्धेच्या अनुषंगाने जुळलेलं आहे, त्यांचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये ते ॲज अ कॉमेंटेटर म्हणून एंटर झाले होते. आम्हाला एक किस्सा जरूर आठवतोय. सामना सुरू होता, श्रीराम चिंचवली संघ ज्यावेळेला संतोष शेळके संघामध्ये खेळायचे त्यावेळीची गोष्ट आहे. समालोचन ते करत होते, आणि एक असा त्यांचा वर्ड्स निघाला. आम्ही त्यांना म्हटलं की प्रतीक इथे चुकतोय तू. सो प्रतीक त्यावेळेला त्याने माझ्या हातामध्ये माईक दिला, आणि तो बाजूला सरला, आणि तिथून माझ्या हातामध्ये जो माईक आला ना तो सुटला नाहीये. त्यामुळे आज जो मी म्हणेन ॲज अ समालोचक मी तुम्हाला दिसतोय, तर मध्ये प्रतीकचा देखील हिस्सा लेटकट करायचा होता, हलक्या हाताने दिशा दिली, आणि ते आपण पाहतो की जरूर 1 रन मिळेल. राजेश पाटील 40+ ते देखील चिंचवलीचे क्रिकेटचे समालोचक म्हणून सुरुवातीला प्रसिद्ध होते. सध्या 40+चा क्रिकेट ते खेळतात, आणि यांनी भरपूर दिलेलं आहे. संतोषदा शेळके यांचं तर कौतुकच करावं लागेल, कारण टेनिस क्रिकेटसाठी काय पण आता भली मोठी इंजुरी झाली तरी देखील क्रिकेटचा आनंद आपण पाहिलं की ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून घेतात, आणि शब्द दिला की शेवटच्या 1 दिवस तरी आम्ही नक्कीच व्यासपीठावरती येऊ. ओ बॅकफुटला जाऊन खेळलाय, जागा बनवली आहे, लॉंग लेगला बॉल, सीमा पार, चौकार.
कोरा कागद निळी शाई आगरी कोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एकवीर आहे आणि खूप चांगलं संगीत आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. समीकरण बघा, येणारे चेंडू 19 आणि 19 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. 19 बॉल नीड टू 36 रन. 6 षटकार मारावे लागतील. ओ फटका हवेत आहे. ओ माय गॉड, 40 प्लसचं क्रिकेट. कोण म्हणतं 40 प्लसचे खेळाडू कमी आहेत? असं म्हणणाऱ्याला हे एफर्ट्स दाखवा. काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले, जबरदस्त. मी पडणार, मी धडपडणार, परंतु मॅच नाही सोडणार. क्या बात आहे, ही किनाराची ताकद आहे आणि ही ऊर्जा जी आहे ना ती किनाराची त्यांना मिळाली आहे. आमचे नारायण शेठ चौधरी इथे आपण पाहतो. किनारा हे मोठं ब्रँड आहे. रोज संध्याकाळी तिथे या परिसरातले आपण पाहतो की जे पक्षी आहेत ते पक्षी तहान भागवण्यासाठी जातात आणि त्या संस्थानाचे ओनर आहेत नारायण शेठ. त्यांनी आपण पाहिलं की इफर्ट दिले इथे. ही ताकद आहे ना, ही किनाऱ्याची ताकद आहे. क्या बात आहे, जबरदस्त. 100% एफर्ट्स काय असतात हे मात्र त्यांनी दाखवून दिलं. आणि बघा, आता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 35 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 35 धावा. भगवान शेठ आहेत पहा, काय इफर्ट. नक्कीच भगवान शेठ एकदा हात दाखवा, म्हणजे तुमच्या या इफर्टला आम्ही जरूर आमचा ग्रँड सॅल्यूट देऊ. संजय भाई म्हणजे त्यांचे रोजचे गिराईक इथे आपण पाहतो ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. सगळा भाव लेखाजोखा त्यांना माहिती आहे. राजभाई यांचं इथं आगमन झालंय. राय फॅमिलीचे वारिस आहेत आणि राजभाई यांचं इथं आगमन झालेलं आहे. आता करते धरते तुम्ही आहात, त्यामुळं सगळ्या जबाबदारी उद्या जे बाकीचे आहेत ना, त्यांना डायरेक्टली आपण चिपकवू सगळे. बघा, मला तर वाटतंय आकाश, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर WWE रोमन रेन्स यांची आम्हाला आठवण झाली आहे. तशाच प्रकारची केश रचना. रोमन रेन्स अजून आले नाही तर ऋषभभाई शेळके म्हणजे रोमन रेन्स आहेत आणि राज यांना तो जेम हार्डी आहेत. एंटरटेनमेंट केले जात आहे कमेंट्री बॉक्स मधून. बघा, ही स्पर्धा तर अशी आहे, प्रत्येकाला खुश करणारी ही स्पर्धा. आम्ही चर्चा केली राज आणि ऋषभ यांच्यासोबत. आमच्या टीमचे खरं तर खेळाडू नाही आहेत, बट ते मेहनत करण्यासाठी पाहायला मिळतात, आवर्जून आपली उपस्थिती दाखवतात. त्यांचा केस वाढवायचा जो कार्यक्रम आहे ना, त्याच्यामध्ये आपण नक्कीच आपण त्यांना एकविराला नेणार आहोत, कारण तो कार्यक्रम बाळपणामध्ये राहिलेला आहे त्यांचा. आता तो कम्प्लीट आम्हाला करायचा आहे. मॅचेस झाल्यानंतर एक बस आणि एक बकरा आणि आपण जाणार होते की सगळी टीम घेऊन मॅचकडे जाऊ. मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळते. स्टॅकेंडला फलंदाज तयार आहे, उजव्या हातानं दशरथ. जबाबदारी या मॅच पसत चाललेली आहे. आडव्या बॅटनं खेळायचा होता, बाद इकडे फिल्डिंगला आहेत भगवान. आज काय फिल्डिंग करतात पा. सुरुवातीला आपण चर्चा केली तिथे अडवलेला बॉल, आता मागे आहेत बिहाइंड द विकेट. आपण जर पाहिलं ना, सगळे ते स्टॉप करतात आणि ते मागून सगळा हिशोब ठेवतायत. किनारावाले आहेत. टीमची धावसंख्या 19 झालेली आहे. येस सुनील. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. यशवंत. ओ, बॅट तर भरपूर वेगानं फिरवली होती, परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉलनं सर्व विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल आला. यशवंत उल्वेकर सर PhD होल्डर मॅन आहे आणि आपण पाहिलं आम्ही त्यांच्या हाताखाली घडलेलो आहोत. SC कॉलेजमध्ये जे फाउंडेशन कोर्सचे प्रोफेसर आहेत आणि आज इथे आपण पाहतो की ते गोलंदाजी करण्यासाठी आलेत. एकदा एक तिखट शब्द त्यांनी आम्हाला टाकला होता कॉलेजच्या ॲन्युअल गॅदरिंग आणि तिथे अँकरिंग करायची होती आणि त्याला आम्ही नकार दिला होता. सो तेव्हा त्यांनी एक तिखट शब्द टाकला होता की मॅचेसमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी भरपूर पाहायला मिळतात आम्हाला एरियातले, बट इकडे नाही. आम्हाला आठवतं आजही तो क्षण. बट मनाने भरपूर चांगले आहेत आणि अगदी टीचर म्हणून स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे. तर मी स्वतः देखील आहे तिथे तसं वागावं लागतं. त्यांचा तो शब्द आम्हाला आठवतोय आणि कुठेही मग मॅचेसला असलो ना त्यांची शाबासकीची थाप मिळते. आज त्यांना ॲज अ क्रिकेटर म्हणून पाहतोय, हे एक सौभाग्याचं लेण आहे. टीमची धावसंख्या जेरी झालेली आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 20. 16 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती 2 धावा. यावेळेला देखील भरपूर वेगानं खरं तर हा बॉल रिलीज केला आणि इकडे बघा, बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलं. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि इथे बघा डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी यशवंत, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. PhD होल्डर आहे, सो अगदी ते दिमागाने तल्लक आहेत आणि प्रत्येक आपण पाहतो बॉलवरती ते वापर करतायत आपल्या बुद्धीचा.
तीक्ष्ण बुद्धी असलेल्या व्यक्तिमत्व लाऊड शाऊट पहा तिकडे पंचांकडे मोठी अपील हीच त्यांची ओळख आहे. एक्साइटमेंट मध्ये आपण पाहतो ना तर मग ते अगदी संपूर्ण समर्पण देतात आणि हे महत्वाचं राहतं. अपील घेणं हा क्रिकेटचा नियम आहे आणि ज्यावेळेला आपण ती घेतो ना तो आपला हक्क आहे असंही म्हटलं जातं. येस, एक चांगला उल्लेख केला. संविधानाने दिलेला तो हक्क आहे अपील करणं आणि या मुवमेंटला बघा एक चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. सेकंडला फलंदाज तयार आहे उजव्या हाताची कॅडत. हो अटॅक आक्रमण चढवलंय फटका फसलाय भरपूर उंच बॉल फिल्डर पाठलाग करतायत. लास्ट मोमेंटला कॅच जी आहे ती हातातून निसटली आहे आणि ओव्हर थ्रो फायदा उचलला जाईल का. दशरथ बोपी धावतायत आणि रन कंप्लीट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्या बात आहे. गरज आहे आता अशा धावांची कारण सामना जो तो फसत चाललाय. 3 धावा आल्यात 3 समीकरणामध्ये चेंजेस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 या आकड्यावरती बिनगड्याचा मोबदल्यात. मग राजला आपण सांगितलं 3 धावा धावायच्यात परंतु तो धावणार नाही. परंतु मैदानाच्या आतमध्ये बघा 40+ खेळाडूंनी 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. क्या बात आहे. दाद द्यायला हवी. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 13 बॉलमध्ये आता 29 धाव्यांची गरज आहे. 13 बॉल नीड टू 29 रन्स. पाहूया कशा रीतीने या मॅचला आता फिनिश केलं जाणार आहे. बॉल तयार. यस जबाबदारी आहे. सामना जो आहे तो अडचणीमध्ये तर कधी आपण पाहतो सामना थोडासा इझी होताना पाहायला मिळतो. ओ क्या बात आहे. खोलो टप्प्याची गोलंदाजी बट यष्टीरक्षक बीट आणि प्रवीण शेठ म्हात्रे मो यांच्या कटआउटला धडकणारा हा चौकार. धावा धाव यस ओके. जबरदस्त. बघा 12 बॉलमध्ये आता 25 धाव्यांची गरज आहे. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर 4 षटकार आणि 1 सिंगलची या मॅच मध्ये आता गरज आहे. 12.50ची सरासरी आहे प्रत्येकी षटका मागं. हा एक विकल्प चांगला आहे त्यांच्याकडे कारण सरासरीनं जर चालण्याचा प्रयत्न केला तर मग मॅच जास्त इझी होऊन जाते आणि षटकार मारायचा खेळ जर आपण पाहिला डॉट बॉलनं आपण पाहतो की प्रेशर क्रिएट होत जातो. परंतु काही फलंदाज असे असतात की विश्वास त्याचं कॅल्क्युलेशन क्रिकेट तसं खेळतो. रायगडचा टायगर. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये. चला 12th मॅन आपण पाणी घेऊन जा. आता स्वयं तुझी वेळ आहे तुला जावं लागेल आणि थोडं फास्ट जा. येस ओके. हा शरद दादा गेलेले आहेत. पाण्याची मागणी 3 षटकानंतर केली जाईल आता याची देखील काळजी घ्या. थोडं तुम्ही पाणी जेव्हा लागेल तेव्हा मागा असे नाहीये परंतु ते लिमिटमध्ये थोडं कारण नाईटची स्पर्धा आहे सो आपण ती देखील थोडी काळजी घ्या प्लीज. दोन्ही संघ चला स्पीड अप करा लगेच. फिल्डिंग लावून घ्या. पाणी बॅट्समनला हवाय सो फिल्डिंग तुम्ही सेट करून ठेवा. 12ला 25ची आवश्यकता. 12.50च्या सरासरीनं जरूर आपण पाहतो की आपल्याला डाव पाहायला मिळेल. आपण पाहतोय पियुष फर्निचरचे सर्वा आमचे बालाशेठ बोपी यांचं आपण पाहतोय जरूर या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि रेडगर 40+ संघाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपयाचं आपल्याला आर्थिक धनराशी आलेल्या त्यांचं आपण स्वागत करूया. डिझाईन इन्स्पायर्ड बाय द न्यू जनरेशन विथ अ क्लासिक टच मेकिंग होम अ हॅपी प्लेस. घराला अगदी सुंदर बनवणारं हे त्यांचं ठिकाण म्हणजेच पियुष फर्निचर आणि पियुष फर्निचरचे सर्व मापक दरामध्ये तुम्हाला सोफा सेट मापक दरामध्ये तुम्हाला इंटेरियर्स वस्तू त्यांच्या इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर मंदिरं या सगळ्या गोष्टी ते आपण पाहतो की चांगल्या रीतीनं बनवतात आणि चांगले डिझायनर आहेत. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मॅचकडे मी घेऊन चलेन जबाबदारीनं. आता मैदानाच्या दोन्ही गुरुनाथ चौधरी बॉलिंग करण्यासाठी आलेत आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज खेळतात. एक महत्वाची बाब आहे बट विकेट आली नाही आणि धावा धीम्या गतीने आल्यात. ओ या वेळेला देखील एक अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. थोडेसे फिल्डर चाचपडत असताना आपल्याला जो बघायला मिळालाय. पंत सांगतात वाईट +1 अशा 2 धावा आता धावफलकावरती ऍड केल्या जाणार आहेत. धावा कशा येऊन द्या धावांची गरज आहे रेडगर 40+ या टीमला. नाही बघा पहिल्याच बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. जरूर आणि त्या धावा बनवण्यासाठी आता इथून फाईट करतोय तो म्हणजेच रेडगर संघ.
स्ट्रगल आहे आज मॅच मध्ये, कारण नुंद्राई 40+ धावा ज्या बनवल्या त्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, तिथे धावा विस्फोटक बनल्या, पण इथे षटकार आतापर्यंत आलाच नाही या इनिंग मध्ये. बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली आहे. उमेशच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत खण 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 करणारा चौकार. थैंक यू। सौभाग्य से मिलता है हिंदू धर्म, राम नाम बोलने में कौन सी शर्म। डीजे वाजतात, फटाके फुटतात, आवाज घुमतोय, श्रीराम चषक 2026 चा. याच दरम्यान आमचे दिलीप शेठ शेळके साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. आमच्या संघातील खेळाडू अधिराज शेळके यांचे पिताश्री आणि क्रिकेटचे अगदी आपण पाहिले अलीकडचे एक पूर्वकालीन क्रिकेटर आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत आहे. मॅचकडे मी घेऊन चालेन. ओ लेट कट, डिलाइट फटका, स्कोरिंग शॉट, बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. बात आहे, लगातारच्या 3 बॉल मध्ये 3 चौकार आलात. बट उमेश यांच्या बॅटमधनं 10 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. बघा ताकदीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे. बघा दिमाग करणं, खरं तर हे 3 चौकार त्याने खेळलेले आहेत. आणि स्पेशली आपण जर पाहिलं ना तर इथे त्या गोष्टीची ओ व्हाट अ कॅच, क्या बात है. जहां मॅटर बडे होते वहां किनारा वाले भगवान भाई खडे होते. पकडलाय झेल आणि संपवलाय आघाडीच्या फलंदाजाचा खेळ. त्यांचं कौतुक करावं किती. सुनील काय म्हणशील, अगदी इतका सुपर्ब झेल त्याने टिपला आणि ती फिल्डिंग पाहता तुमचे काय शब्द असतील हे मला ऐकायचे आहेत. जबरदस्त, क्या बात आहे, अफलातून फिल्डिंग. बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्यात साठवून ठेवली जाईल ही झेल. अप्रतिम प्रयत्न होतो. अँटीडोस घेऊन आलेत असे सांगतायत छोटे छोटे जे खेळाडू आहेत ते. हो या वेळेला ओ व्हाट अ फील्ड, क्या बात आहे. फिल्डिंग साठी 10 पैकी 10 गुण देऊ, कारण इतके छान फिल्डिंग करतात. आणि दशरथ देखील फाईट बॅक करतोय. जयवंत पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि त्यांच्यावरती जबाबदारी आता. नॉन स्ट्राईकला ते पाहायला मिळतील. स्ट्राईक हँडला दशरथ आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती काय करणार आहे. 8 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. 8 चेंडू विजयासाठी 14 धावा. ओ या वेळेला देखील स्क्वेअर कटचा फटका, अतिशय दर्जेदार बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. इम्पॉर्टंट क्षणाला आलाय चौकार. रोमांचक पाहायला मिळतो आणि आपण पाहतोय मॅच मध्ये आता इंटरेस्ट इम्पॅक्ट तो वाढत चाललेला आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. बघा एक समीकरण, 7 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. ह्या बॉलवरती काय करणार आहे. भरपूर इम्पॉर्टंट बॉल या ओव्हरचा. गोलंदाज निकालात पुन्हा एकदा. गुरुनाथ चौधरी पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आडवा बॅटनं खेळायचा होता, जागा बनवली आहे, फटका चांगला आहे. धावा मिळतील 4 4 4 आणि 4 चौकार.
अगदी आपण पाहतो की आता इथे आम्हाला मधोमध्ये स्टक करतं की आम्ही चर्चा करायची तर कोणाची करायची. दोघांचा आम्ही दगडूला इथे चर्चा करू, पण मॅचकडे जाणं आता जास्त इम्पॉर्टंट आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 धावांची गरज आहे. बॉल टू रनचं समीकरण आलं. मॅच आहे ती इझी आपल्या बाजूने आपण पाहतो की आता इथून ओपन केली आहे ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या दशरथ भोपी 40+ आणि जयवंत पाटील यांनी. बघा दशरथ यांचा जर विचार केला तर 11 बॉलमध्ये त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत 18 धावांचे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. खेळपट्टीवरती टक धरून राहण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग, सॉलिड बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आता समीकरण येणारे चेंडू 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 6 बॉल टू रन समीकरण आहे. बुद्धिबळासारखं इकडे क्रिकेट खेळावं लागणार आहे. गोलंदाजाला आता भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. आकाश बघा डॉट बॉल आणि विकेटचं जर पर्सेंटेज वाढवलं तर हा सामना फोल्डिंग करणाऱ्या टीमकडे सुद्धा झुकू शकतो. आणि गोलंदाज चांगले त्यांच्याकडे शेवटच्या षटकासाठी त्यांनी बॉलर वापरून ठेवला अभिषेक चौधरी आणि चांगला कॅलिबरचे खेळाडू आहेत, त्यामुळे हा सामना वाचवण्यासाठी त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. यात काय घडतंय काय बिघडतंय जादूच्या आकड्यांचा हा खेळ टेनिस क्रिकेट ज्यानं तुम्हा सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट आणि त्याचा आपण सगळेजण आनंद घेतात. इम्पॉर्टंट मॅच. बॉल तयार, पुढचा बॉल घेऊन शेवटचं षटक डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायची आहे, तर डेथ ओव्हर मध्ये आता अजून इम्पॅक्ट टाकायचा आहे यासाठी जबाबदारी अभिषेक वरती इथून सोपवली आहे. जयवंत स्ट्राइक एंडला ट्रॅकर फटका खेळलाय पॉइंट मध्ये, फिल्डर पाठलाग करतायत, चांगली फिल्डिंग, 1 रन पाहायला मिळतंय. ड्रामा अजूनही तसाच आहे मॅच मध्ये, इन्सन आहे तो आपण पाहतो की कुठून कुठून भरलेला आहे आणि मॅच अगदी वेळोवेळी रंग जो आहे तो वेगळा रंग दाखवते. बघा 5 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज. आता एका धावेसाठी धावधाव केली जाणार आहे. एका धाव्यांचं महत्व किती आहे आता तुम्हाला या मॅच मध्ये जरूर समजणार आहे. 5 बॉलमध्ये 5. बॅकफुटला जाऊन खेळलेत, फिल्डर आहेत रोहिदास फार दूर आहेत आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. खुला करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मॅचला पूर्णपणे आपला बाजूने झुकवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला दशरथ यांचा. बघा क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कोणतेही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. 4 बॉलमध्ये 1 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजाने जर मेहनत घेतली तर या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. जरूर महेश जाधव हरिग्रामचा खेळाडू 6 मध्ये 1 समोर रोडपाली सारखा बलाढ्य संघ, धावा वाचवल्या होत्या त्यांनी. हो आणि विनिंग शॉट, सामना जिंकलाय. स्वयंच्या भोंग्याचा आवाज सांगतोय की रिडगर 40+ सेकंड राऊंड साठी क्वालिफाय झालाय. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे.